आज कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं वर्षा निवासस्थानी मोर्चा काढतायत। राजू शेट्टी स्वतः पोहोचलेले आहेत। आपण शिवालयाच्या बाहेर आहोत आणि इथली परिस्थिती आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 2-3 गाड्या पोलिसांच्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। महादेव जानकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत, राजू शेट्टी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्हाला पण नोटीस आली आहे का पोलिसांची, आणि मोर्चा संदर्भात काय भूमिका आहे तुमची? हा मोर्चा होणार म्हणजे होणार, आम्ही कदापि हटणार नाही। आणि जर हे आंदोलन आम्हाला करून दिलं नाही तर पोलिसांना, गृह खात्याला आणि मुख्यमंत्र्यांना खास करून आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, एवढाच मी इशारा देतो। नक्कीच, पण पोलिसांकडून आता नोटीसेस बजावण्यात आलेल्या आहेत आणि मोर्चा काढून अशा भरपूर येतात जातात, काय फरक पडत नाही। मोर्चाचं हे स्वरूप कसं असेल आणि किती लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील, काय आवाहन करा? आज सकाळपासून आमच्याकडे माहिती आली आहे, वेंगुर्ला असेल, देवगड असेल, कणकवली असेल, कुडाळ असेल, मालवण असेल, त्याचबरोबर देवगड असेल, कुणकेश्वर, इकडं रायगड, मुरबाड, पालघर, सगळ्या बाजूतून शेतकरी आले आहेत। पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी यायला लागलेले आहेत आणि त्यांना जागोजागी अशाच पद्धतीनं आडवाआडवी करायचा प्रयत्न करतायत। नक्कीच, पण मग तुमची भूमिका काय असणार? कारण टोल नाक्यावर पण त्यांना अडवलं जातं। त्यांना जरी अडवलं तरी आंदोलन हे होणारच। मी असं म्हणत नाही की पोलिसांच्यापेक्षा आमची ताकद जास्त आहे आणि हे काय युद्ध नव्हे, पण एवढंच सांगतो की पोलिसांनी जरा आपल्या आतल्या आवाजाला विचारावं की भरमसाठ पैसे देऊन तुम्ही पोस्टिंग करून घेता, पण तुम्ही कधी अंमली पदार्थांचं जे काही सुळसुळाट सुचलेलं आहे, लहान लहान 12-13 वर्षाची पोरं अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडायला लागलेले आहेत, कधी तुमचा अंतरात्मा म्हटला नाही का हे थांबवावं आणि उद्याची पिढी वाचवावी? कधी तुमचा अंतरात्मानं असं म्हटलं नाही काय लाखो करोडो रुपयाचे घोटाळे करून उजळ मात्यानं पेरायला लागलेत आणि दुर्दैवानं त्यांचंच संरक्षण करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे? कधी तुमचा अंतरात्मा बोलला नाही? तो खाकी वर्दीच्या आड जो तुमचा आत्मा आहे तो आत्मा जागृत करा आणि केवळ वरिष्ठांना खुश करण्यासाठी काय वरिष्ठांना खुश करताय? कारण त्यांनी जर तुमच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय पोस्टिंगसुद्धा दिलेलं नाही, त्यांना खुश करण्यासाठी न्याय हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, एवढंच मी पोलिसांना सांगेन। पण आता शेतकऱ्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा विधान समोर येते। कांदा उत्पादक शेतकरी राज्याचा अहवाल दिलेला आहे, त्यामुळे 12 रुपये 35 पैसे त्याला सुद्धा हमीभाव दिला जातोय। हा मान्य आहे का? काय तुमची भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? हे सुद्धा नाटक आहे आणि ते नाटक काय आहे आणि त्यात कसे घोटाळे व्हायला लागलेले आहेत, ते खरेदी कोण करणार आहेत आणि तो कांदा कसा असणार आहे आणि कुठं जाणार आहे, हे लवकरच पर्दाफाश याचा मी करणार आहे। नक्कीच, पण यामध्ये सुद्धा फारसा आहे, काही घोटाळा दिसतोय तुम्हाला? 100% घोटाळा आहे। सरकार आणि घोटाळा नाही असं कधी होऊ शकत नाही। मुख्यमंत्री आज वर्षावर नाहीये, मोर्चा निघतोय। बरेचसे लोक विचारतात की मोर्चा कशासाठी? कोकणातला शेतकरी पहिल्यांदा वर्षावर यायला लागलेला आहे कैफियत घेऊन। थांबणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं, कारण हा मोर्चा घोषित होऊन 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, अचानक आलेलो नाही आहे आम्ही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि काही झालं तरी मोर्चावरती राजू शेट्टी आणि इतर शेतकरी संघटनेचे कर्मचारी आणि नेते ठाम आहेत, त्यामुळे एकंदरीतच काय घडणार या मोर्चामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।